पार्वतीबाईंनी माधवरावांना आपल्या महालात बोलवलं. माधवराव काकूला भेटायला गेले. ती म्हणाली, माधवा, अरे तू असं काय करतोयस रे? इकडची स्वारी एवढी वाड्यात आली आहे आणि तरी तू तिला महालात पाठवत नाही स्वारीला इकडच्या. माधवराव म्हणाले, काकू, अगं ते काका असते तर मला खूप आनंद झाला असता गो, पण काकू ते खरंच काका नाही आहेत. मला का तुला दुःखात ठेवायचंय? काका असते तर मी त्यांच्या ताब्यात राज्य दिलं असतं सगळं. ते मोठे वडीलधारे शाहू महाराजांना सांगून पंतप्रधानकी त्यांना दिली असती. पण तसं नाही आहे ग काकू, खरंच सांगतो तुला काकू, ते काका नाही आहेत. त्याच्यावर पार्वतीबाई म्हणाल्या, माधवा, नानांनी परीक्षा घेतली, नाना म्हणतात ती इकडची स्वारी नाही. तू परीक्षा घेतली म्हणतोस, तूही म्हणतोस ती इकडची स्वारी नाही. पण अरे मी त्यांची जन्माची जोडीदारीण आहे, मला नको का परीक्षा घ्यायला? मला माझा जोडीदार ओळखू येईलच ना, पण त्यासाठी त्याची परीक्षा तर घेतली की गेली पाहिजे ना. म्हणून माधवा, तू त्यांना महालात पाठव. काका म्हणाले, माधवराव म्हणाले, काकू, काही हरकत नाही आहे, पण मी बाहेर रक्षकांचा पहारा ठेवीन, तो केवळ तुझ्या रक्षणासाठी असेल. जर तुझी खात्री झाली की ते काका आहेत तर पहारेकरी इथून निघून जातील, पण ते तुझ्या रक्षणासाठी ठेवणं मला भाग आहे. पार्वतीबाई या गोष्टीला तयार झाल्या. त्या म्हणल्या, खरंच माधवा, हे माझ्या लक्षात नव्हतं आलं रे, चांगला आहेस हो तू, खरंच पहारा ठेव बाहेर, म्हणजे ती इकडची स्वारी नसेल तर ताबडतोब पकडला जाईल तो. आणि त्याप्रमाणे माधवरावांनी त्या सुखनिदानला पार्वतीबाईंच्या महालात पाठवलं. आता तर सुखनिदानचा हर्ष गगनात मावत नव्हता. अरे मी सगळं जिंकलो, आणि रात्रीच्या वेळेला पाठवलं होतं माधवरावांनी, सगळं जिंकलो मी, आज ती पार्वती पण मला मिळणार. आणि सुखनिदान पार्वतीबाईंच्या महालात गेला. पार्वतीबाईंनी जणू काही आपलाच नवरा आहे अशा पद्धतीने त्याच्या पायाशी बसल्या आणि म्हणाल्या, खरंच हो, इकडच्या स्वारीला खूप कष्ट झाले असतील नाही युद्धाच्या वेळेला. तो सुखनिदान फसत फसत गेला. तो म्हणला, अरे म्हणजे हिलाही वाटतंय मी तोच आहे. तो म्हणला, काय सांगू पार्वती तुला, अगं ते युद्ध कसं भयानक होतं, काय सांगू तुला पार्वती. ती म्हणाली, ते जाऊ दे बाई, आपण आता ह्या युद्धाच्या गोष्टी थांबवूया आणि आपण आपल्या संसारातल्या गोष्टी बोलूया ना. खरंच तुम्हाला आठवतं का हो? तो तिच्या आणखी जवळ सरकला पार्वतीबाईंच्या आणि म्हणला, काय ग पार्वती, काय आठवतं का विचारतेस? ती म्हणाली, अहो एकदा आपण दोघं जण बुद्धिबळाचा डाव खेळत होतो, सारीपाट खेळत होतो, आणि त्या सारीपाटाच्या खेळात तुमची प्यादी पुढे पुढे सरकत होती आणि माझी मारली जात होती. पण तेवढ्यात काय झालं, वारा आला आणि दिवे गेले. अशा वेळी काय बरं केलं इकडच्या स्वारीनी? आता पुढचा प्रसंग तिलाच फक्त माहीत, तो या सुखनिदानला माहीतच नाही. तो म्हणला, अगं काय करणार पार्वती दुसरं, तुला मी जवळ ओढली आणि आपण दोघं कुशीत झोपून गेलो.
त्या क्षणाला तिने टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर पहारेकरी आत आले. घेऊन जा म्हणाली याला, हा तोतया आहे, हा नाही माझा नवरा. आणि तो सुखनिदान तुरुंगात गेला. पद्धतशीर त्याची चौकशी झाली. न्यायाने त्याला दोषास्पद ठरवला, अपराधी ठरवला आणि त्या सुखनिदानला फाशी देण्यात आलं. आता खरं काय घडलं होतं? माधवराव आले. काकू, कशी ग तू परीक्षा केलीस त्या माणसाची? त्या म्हणल्या, अरे माधवा, तुझ्यापासून काय लपवू रे? त्या माणसाला मी असं असं सांगितलं, पण त्याच्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते खरं नाही आहे. त्यावेळी म्हणे असं घडलं की दिवे गेले, पण तुझ्या काकांना तो डाव पूर्ण करायचा होता. त्यांनी सेवकाला बोलवलं, दिव्यांमध्ये तेल भरून दिवे लागले आणि पुन्हा पुढचा डाव सुरू झाला. हे त्याला माहीत नव्हतं. त्यांनी काहीतरी भलतंच उत्तर दिलं आणि म्हणून तो तोतया आहे हे मला पटलं. माधवा, तुला ते आधीच कळलं होतं, नानांनाही आधीच कळलं होतं. मलाच वेडीला वाटत होतं की ती इकडची स्वारी आहे, पण आता माझी खात्री झाली. आणि या प्रसंगात माधवरावांना काकूची खात्री करून द्यावी लागली. काकूच्या बाबतीतलं एक की सुखनिदानला काकूच्या महालात पाठवणं सुद्धा मनाविरुद्ध असून पसंत करावं लागलं. आणि दुसरं त्यांच्यावर आलेलं संकट नाही, ज्यावेळी पानिपताचं युद्ध संपलं त्यावेळी पार्वतीबाईंना जिथे ठेवलं होतं, आता नक्कीच अहमदशहा अब्दाली हा शत्रू होता, मुख्य शत्रू. तो नक्कीच पार्वतीबाईंचा शोध घेईल आणि पार्वतीबाईंना त्यांच्या देशात घेऊन जाईल, मुस्लिम बनवेल, त्यांचं काहीही भलं वाईट होईल. याचं फक्त एका माणसाला काळजी होती आणि तो मनुष्य म्हणजे जानू भिंताडे. जानू भिंताड्याला माहीत होतं पार्वतीबाईंना कुठे ठेवलंय आणि त्यांनी मनाशी ठरवलं, नाही नाही, ही पेशव्यांची अब्रू आहे, ही अशी देशोधडीला लावायची नाही आहे. मी नेईन, माझ्या आईसारख्या आहेत त्या, मी पुण्याला घेऊन जाईन त्यांना आणि माधवराव पेशव्यांच्या ताब्यात त्यांची काकू देईन. म्हणून तो आला, एका रात्री आला, पार्वतीबाईंना भेटला. त्यांना हे माहीतच नाही तो कोण आहे वगैरे. तो त्या म्हणाला, ए बाबा, तू कोण आहेस रे आणि इथे कशाला आलायस? तो म्हणला, मातोश्री, विश्वास ठेवा माझ्यावर, माझं नाव आहे जानू भिंताडे. आईसारखे आहात तुम्ही मला, आणि मी मनाशी ठरवलंय की मी तुम्हाला पुण्याला घेऊन जाईन आणि माधवराव पेशव्यांच्या ताब्यात तुम्हाला देईन, तोपर्यंतची जबाबदारी माझी राहील. अरे त्या म्हणल्या, पण कसं होणार रे? कुठे पानिपत, कुठे पुणं, अरे जाणार कसे आपण? तो म्हणला, मला माहीत आहे, तुम्ही मोठ्या घराण्यातले आहात, चालायची सुद्धा तुम्हाला सवय नाही मातोश्री, मला माहीत आहे. तुम्ही काही काळजी करू नका, कोणालाही कळणार नाही. मी रात्रीचा प्रवास करीन आणि तुम्हाला नाही ना चालवत, मी माझ्या पाठीवर घेऊन तुम्हाला रात्रीचा प्रवास करीन. दिवसा कुठल्या तरी धर्मशाळेत तुम्हाला ठेवीन सुरक्षित, की जिथे कोणाला माहीत होणार नाही. आणि मग कुठे काय खायला मिळतं पाहीन, दोघांपुरतं खायला मिळालं की घेऊन येईन, आपण जेवू, थोडीशी मी विश्रांती घेईन, रात्र व्हायची वाट पाहू आणि पुन्हा तुम्हाला पाठीवर घेऊन माझी चालायला सुरुवात होईल. आणि त्याप्रमाणे जानूनी केलं. हा जानू भिंताडे पार्वतीबाईंना पाठीवर घेऊन
रात्रीच्या अंधारात रात्र संपेपर्यंत चालत राहायचा. पहाटे एखादी धर्मशाळा जवळची पाहून तिथे आपली आई मानलेल्या पार्वतीबाईंना तिथे ठेवायचा सुरक्षित, आणि गावात जाऊन पुढचा रस्ता कसा आहे, पुढे कुठल्या गावाला रस्ता जातो, ही सारी चौकशी करायचा. काय कुठे खायला मिळतंय पाहायचा आणि पार्वतीबाईंनाही खायला घालायचा. मग आपण जेवायचा. आणि अशा पद्धतीने या जानूनी स्वतःच्या पाठीवरून पानिपतपासून शनिवारवाड्यापर्यंत या माऊलीला पाठीवरून आणलं रात्रीचा प्रवास करून, आणि माधवराव पेशव्यांना भेटून त्यांच्या ताब्यात दिलं की तुमच्या या काकू आहेत, माझी तर मी त्यांना आईच समजतो महाराज, तेव्हा तुमच्या ताब्यात तुमच्या काकूंना देतो आहे. माधवरावांना फार कौतुक वाटलं त्या माणसाचं, इतका चांगला माणूस. आणि त्यांनी त्यांना मोठं वतन दिलं. भिंताडे आडनावावर पेशव्यांनी मोठं वतन दिलेलं आहे की त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यासुद्धा सुखात खाव्यात असं वतन त्यांना दिलं. तर ही जानू भिंताडेची गोष्ट. म्हणजे पार्वतीबाईंच्या बाबतीत त्यांना जानू भिंताड्याचा चांगला अनुभव आला, जानू भिंताड्याला बक्षीस दिलं. सुखनिदांच्या बाबतीत वाईट अनुभव आला, त्याला फाशी दिलं. पार्वतीबाईंच्या बाबतीत माधवरावांना अशी 2 ठिकाणी खबरदारी घ्यावी लागली. घरात आस्तनीतले निखारे होतेच. आस्तनी याचा अर्थ खाक. सदऱ्याची जी खाक असते तिला आस्तनी म्हणतात. घरात काका काकूच्या रूपात आस्तनीतले निखारे होते. रोज ते जाळत होते. बोलता येत नव्हतं. मानसिक त्रास म्हणजे सुद्धा एक प्रकारे माणसाला जाळणंच आहे. प्रत्यक्ष जळताना दिसला नाही तरी तो झिजत जातो मनानी आणि शरीरानी सुद्धा. तर हे आस्तनीतले निखारे बाळगून माधवरावांना राज्यकारभारही चालवायचा होता. आणि या बाबतीत त्यांना नाना फडणवीसांची संपूर्ण मदत होत होती. नाना फडणवीसांमुळे कारभार करणं हे त्यांना सोयीचं जात होतं. आणि त्याचवेळी त्यांच्यावर किती जबाबदाऱ्या, काकूच्या बाबतीतल्या 2 जबाबदाऱ्या. घरात सख्खा चुलता आणि सख्खी चुलती सारखे त्रास देत होते, छळत होते, ती एक जबाबदारी होती. आणि त्यातून पानिपतच्या युद्धात झालेलं नुकसान पूर्ण भरून काढायचं होतं कुटुंबांचं. राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार होता, त्यासाठी राज्याची तिजोरी भरेल अशा योजना सुरू केल्या होत्या. माधवराव पेशव्यांना या सगळ्या अडचणींना तोंड तर द्यावं लागलंच. पण त्यांना स्वतःला राजयक्ष्मा नावाचा रोग होता. राजयक्ष्मा, त्याला क्षयरोग किंवा हल्लीच्या भाषेत टीबी म्हणतात ना, टीबी म्हणतात. तर हा रोगही त्यांच्या पाठीस लागला होता. धाकटा भाऊ माधवाचा धाकटा भाऊ नारायण, तो त्यांच्यापेक्षा लहान होता. आणि त्यांना वाटायचं की नारायणाला कळावं आता राज्यकारभार कसा करावा याचं. पण तो नारायण अगदीच हूड आणि अल्लड होता. त्याचं कारभाराकडे लक्षच नव्हतं. त्याचा तोच आपला त्याच्याच नादात असायचा, मनाप्रमाणे वागायचा. म्हणजे धाकट्या भावाची काळजी, रोगांशी लढायचं, राज्याचा खजिना वाढवायचा, काका काकू घरातले त्रास देणारे त्यांना दूर ठेवून राज्यकारभार करायचा. आणि चुलत काकूच्या सगळ्या प्रकारे चुलत काकूची काळजी घ्यायची. वय लहानच होतं, लग्न झालेलं होतं आणि टीबी सारखा रोगही होता.
केवढी जबाबदारी होती माधवावर, पण बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर आणि सद्भावनेच्या जोरावर माधवरावांनी मराठी राज्य अतिशय हुशारीनं चालवलं आणि राज्याचं कोणत्याही बाबतीत कुठलंही नुकसान होऊ दिलं नाही. ना राज्याचं नुकसान होऊ दिलं, ना नातेवाईकांचं नुकसान होऊ दिलं. आणि अशा रीतीनं दुखण्याला मात्र तोंड द्यावं लागतच होतं. थेऊरला त्यांना उपचारासाठी ठेवण्यात आलं. त्या काळात नाना फडणवीस म्हणाले, माधवराव तुम्ही काळजी करू नका, मी आहे, तोवर राज्यात काहीही वाईट घडू देणार नाही. तुम्ही उपचार घ्या, तुम्ही थेऊरला जा, राहा, तिथे उपचार होऊ देत तुमच्यावर, चांगले बरे व्हा आणि मग या. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. माधवराव क्षयरोगानेच थेऊर मुक्कामातच झिजत झिजत गेले आणि मृत्युमुखी पडली. माधवराव आणि त्याचं खरं कोणाला वाईट वाटलं असेल तर ज्यांच्यासाठी ते झिजले होते, ज्यांना त्यांच्या झिजण्याची जाणीव होती, त्या लोकांना खरं दुःख झालं माधवराव गेल्याचं. म्हणजे त्यांचे सगळे मराठेशाहीतले सरदार, त्यांना त्यांची हुशारी आठवली. पार्वती काकूला तर आपला हा मुलगाच आहे वाटत होतं, कारण तिला मुलगाच नव्हता. सदाशिवराव भाऊ पेशवे तसेच गेले होते युद्धात, त्यामुळे तिला मुलगा नव्हताच, तर ती मुलगाच मानत होती. आणि अशा रीतीनं सगळ्यांना दुःखात सोडून माधवराव थेऊर मुक्कामी क्षयरोगाने गेले. क्षयरोगाने ते गेल्यानंतर त्यांचं लग्न झालेलं होतं. माधवरावांच्या पत्नीचं नाव होतं रमा. रमा माधव. माधव हे विष्णूंचं, कृष्णाचं नाव आहे, म्हणजे विष्णूंचं नाव आहे. आणि रमा हे लक्ष्मीचं नाव आहे. असा तो लक्ष्मीनारायणाचा जोडा होता. रमा त्यावेळी लहानच होती, 16 वर्षाची रमा होती माधवराव गेले तेव्हा. त्यांच्यात माधवरावही वयाने लहानच होते, पण लहान वयात केवढ्या जबाबदाऱ्या त्या माणसांनी पार पाडल्या आणि त्यातच तो गेला. रमा सती गेली. धैर्य लागतं सती जायला सुद्धा. नवऱ्यावर मनापासून प्रेम करत होती ती, आणि तिला माहीत होतं की नवऱ्यामागून आपण जगलो तर त्याचा काही उपयोग नाही आहे. आपली पै किंमत होईल, आपल्याला कोणी विचारणार नाही, आणि काय काय घडेल काही सांगता येत नाही. त्यापेक्षा ज्या नवऱ्याने आपल्यासाठी आजपर्यंत पुष्कळ काही केलं आणि आपणही ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, त्याच्या मागे जगून बाकीचे देखावे पाहण्यापेक्षा पतीबरोबर मरण पत्करलं तिने आणि सती गेली. सती जाणं म्हणजे चिता पेटवतात मृत माणसाची, आणि त्या चितेत ती स्त्री मांडीवर त्याचं डोकं घेऊन बसते पद्मासनात मांडी घालून, आणि प्रेताला अग्नी दिला जातो. पतीबरोबर ती स्त्री पण मरण पत्करते, जळून मरण पत्करते. त्याला म्हणतात सती जाणं. अशी रमाबाई सती गेली. माधवराव गेले आणि राज्याचं तसं खूपच मोठं नुकसान झालं. इकडे राघोबादादांना पुतण्या मेल्याचं दुःख नव्हतंच, आनंदीबाईला तर अजिबातच नव्हतं. त्यांना वाटलं चला आता आपल्याला पेशवाई मिळणार. कथा कुणाची आणि व्यथा कुणा. पेशवाई आपल्याला मिळणार या आनंदातच रघुनाथराव मशगूल होते. आणि इकडे
माधवाचा जो धाकटा भाऊ, थोरली पाती म्हटलं की नानासाहेब पेशव्यांचंच परंपरा चालू राहणार. तर नारायणरावालाच आता पेशवाईची वस्त्र मिळणार असं चिन्ह दिसत होतं. आणि नेमकं तेच आनंदीबाईला नको होतं. तिला तिचा नवरा पेशवा झालेला पाहायचा होता. आणि खरं सांगायचं तर माधव आख्यान इथे संपतं आणि पेशवाईच्या नव्या भागाला इथे सुरुवात होते. पेशवाई